अंदाज साहिल खानावकर. विकी मात्रे आणि यश पाटील अशी सलामीची जोडी. पहिला बॉल साहिलचा. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न. फास्ट आउटसाइड एज आय थिंक घेऊन गेला होता बॉल. विकेट किपरच्या हातामधून निसटला. पहिलाच बॉल भरधाव वेगान आणि हे अस्त्र आहे. खरं तर ही ओळख आहे साहिल खानावकरची. लेंथ बॉलिंग तीही वेगानं आणि त्याचमुळे बराच वेळेला याच्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट टाइम करणं जड जातं फलंदाजांना. आणि भन्नाट बॉल न मात्र सुरुवात केली आहे. कदाचित पहिल्या चेंडूवर यश प्राप्त झालं असतं. चांगली सुरुवात नावडे संघाकडून. साहिल खानावकर लॉंग रन अप राईट अप आउट विकेट. नेक्स्ट बॉल विकीसाठी. यावेळेस मात्र फटका चांगला सजवलाय. पुल शॉट इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाकेदार षटकार. सन्माननीय संदेश पाटील साहेब पेंदर यांचं देखील व्यासपीठावरती शुभागमन. त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी रोख रक्कम 3000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. संदेश शेठ आपलं या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. बघा हा सामना झाल्यानंतर डीप सिटी वर्सेस डॉक्टर्स यांचा प्रेक्षणीय सामना पाहायला मिळेल. शो मॅच ती 4 ओव्हरची असेल. कट केला बॉल. इकडे मात्र बॅकवर्ड पॉइंटला निघालाय आणि आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची. बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर धडक मारतोय आणि षटकारानंतर मात्र विकीच्या पॅट मधून चौकार. डीजे जीतू गाना तो बढ़िया बजाय की जज साहेबांना विषय पटना भाई जेल मधून सुटला. भाईला सुटण्याआधी बर्फाची लादी विचरा सजबोल पट्टा विचरा. क्या बढ़िया संगीत. कारण महाराष्ट्र पोलिसांची हवाच भारी. बर्फाची ठेवून खाली लादी. चला प्रेक्षकांना विनंती आहे बॉल मिळाला असेल तर बॉल आतमध्ये द्या. मॅच बॉल. चलो मैच बॉल अगर मिला रहेगा ना तो बॉल अंदर फेंकिए प्लीज. चलिए समाधान की सेना. पुल करण्याचा प्रयत्न इकडे मिसक्यूर झालाय आणि अखेरीस मात्र विकेटचं पतन होईल. पहिला धक्का लागेल तो शिवण्णा 11 अदय टीमला विकी मात्रेच्या स्वरूपात. आणखी एक मोठा स्ट्रोक साठी जरूर गेला होता परंतु यावेळेस मात्र मिस टायमिंग झाला त्याचा फटका आणि विकेट किपरनं झेल टिपला. पहिली सफलता जर्मन नावडे टीमला गोलंदाज साहिल खानावकर साठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आदिनाथ पाटील तिसऱ्या क्रमांकावर. आतापर्यंत स्कोर कार्ड वर धावा लागल्या त्या 10-4 चेंडूच्या समाप्तीनंतर विकीने सगळ्या धाबा पूर्ण केल्या होत्या. यश पाटील नॉन स्ट्राईक घेतलाय. पहिल्या मॅच मध्ये मोठा स्कोर पाहायला मिळाला होता 87 धाबा. त्यानंतर मागच्या मॅच मध्ये अर्ध्या झाल्या जवळजवळ. यावेळेस मात्र ग्लास करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र पुन्हा एकदा पॉपिंग क्रीज मध्ये वेळेवर मात्र पोहोचलाय. थोडी रिस्की रन बनली असती. चांगलं क्षेत्ररक्षण पाठीमागे फाईन लेग लावत असताना कोणती धाव नाहीये. डॉट बॉल तुर्ता चेंडूची सांगता. थ्रो होता परफेक्टली. वेळच आतमध्ये आला अन्यथा इकडे मात्र धोका उद्भवला असता. शिवण्णा 11 आदय टीम साठी. कमबॅक केलं षटकार. चौकारानंतर हे मात्र कमबॅक साहिल खानावकरचं.
5 बॉलच्या समाप्तीनंतर 10 धावा धाव फलकावर. हा शेवटचा चेंडू असेल षटकामधील. राईट अप फोर्थ विकेट. नेक्स्ट बॉल कट केला बॉल. स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका. थोडा वेळ चेंडू हवेमध्ये जरूर होता. पॉइंटला संधी आहे. हलकीशी टप चान्स. बॉल निघालाय सर सीमा रेषा पार. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावर या चौकरच्या सहाय्यानं 1-14 शिवण्णा 11 आदई. क्षितिज म्हात्रे यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे आपण मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. चला बघा नावडे क्रिकेट संघ, तुम्हाला हीच सूचना असेल की 20 मिनिटांमध्ये बरोबर आपले 4 षटक कंप्लीट करा, कारण टाइम आलेला आहे आमच्या स्कोररकडे. तर या महत्वाच्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. जर आमच्या स्कोररला वाटला का एक्स्ट्रा दिवस आपण एक्स्ट्रा टाइम घेतलाय, मिनिटं एक जरी एक्स्ट्रा घेतलाय, तर लगेच आपल्याला 1 खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. सो स्पीड अप. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 14 धाबात दुसरं षटक घेऊन गोलंदाज यश. चौदा धावा आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. एक फलंदाज गमावला होता शिवण्णा 11 आदई टीमनं. फलंदाज विकी बाद झाला. परत पाहूया अभिनवनं सुद्धा चौकरणं खातं उघडलंय आणि आता मात्र पहिल्यांदाच यश पाटील ऑन स्ट्राईक. दोघही यश आहे तिकडे. मात्र यश कोणाला लाभेल हे सुद्धा बघावं लागेल. पहिला बॉल अगदी खोलाट पडला होता यशचा आणि त्याचमुळे इकडे मात्र बिलकुल टाइम करता आलेला नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. पहिला सामना प्रणय 11 सहारा शिवकर संघानं जिंकला. पाठीमागचा सामना जांभिवली संघानं. तिसरा सामना आजच्या रात्रीमधील आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू पुलगडाचा प्रयत्न. व्हेरी डॅशिंग अँड पर्सनॅलिटी समाधान भोईर. येस सर, ग्रेट प्लेअर. ज्यांची कन्या आपण जीवा हिच्या नावानं ही स्पर्धा पाहतो आणि ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी मित्रांनो रोख रक्कम 1.5 लाख प्रथम क्रमांकाचं योगदान आम्हाला देण्यात आलंय. ते समाधान यांच्या या ठिकाणी शुभागमन. आणि समाधान तयार आहे आपकी सेना तालिया बजाने के लिए. जब जीवा 11 पेंदर उतरेगी. आणखीन एक चेंडू मात्र फुल लेंथ होता इकडे मात्र बडॉनला. प्रशांत या ठिकाणी सिंगल कंप्लीट केली गेले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. चांगली बॉलिंग होत असताना सद्यस्थिती आपण बघितली जर्मन नावडे संघाकडून. दुसऱ्या ओव्हरमध्ये यशनं पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 1च धाव दिले आणि त्याचमुळे ज्या ठिकाणी 2 पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये नेहमीच एक मोठा स्कोर करण्याचा मानस असतो फलंदाजांचा आणि त्याच पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये इथे मात्र गोलंदाजांनी या ओव्हरमध्ये खास करून विशेष करून बांधून ठेवलंय फलंदाजांना आघाडीच्या आदई संघाच्या आणि त्याचमुळे मोठा फटका शोधण्यामध्ये प्रयत्न जरूर करे. फुल टॉस होता ऑन साइडला. वेगाला बॉल ट्रॅव्हल झालाय. काउकॉर्नर बॉर्डरच्या दिशेने चेंडू सीमा पार. 4 धावांकरता चौकार. जीतू आज वेळ वाचवायचा आपल्याला आणि त्याचमुळे थोडं कमी सुद्धा वाजवावं लागेल. तेवढाचा वेळ वाचेल आपल्याला. अन्यथा खेळाडूंचा जास्त वेळ घेत असतात प्रत्येक मॅच मध्ये. गोलंदाज यश तयार. डाऊन द ग्राउंड स्ट्रीट ड्राईव्ह फटका. लॉफ केला बॉलला. हातामधून निसटला तिकडे. पहिल्यांदा असं वाटलं होतं झेल कंप्लीट झाला की काय. सर बघा, गोलंदाजाला यशला सुवर्ण संधी असेल. देवतगावचे त्याचे मामा प्रदीप पाटील साहेब आणि टाकी ग्रुप विचुंबे यांच्या वतीने सलग 2 विकेट जरी घेतले यश पाटीलने, तर त्यांचे मामा प्रदीप पाटील साहेब आणि टाकी ग्रुप विचुंबे यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक.
सिंगलच मिळाली. धावसंख्या 1 पुढे जाईल. स्कोर सद्यस्थिती 20 वर. यश पुन्हा एकदा फॉर विकेट न. इनसाइड एज घ्यायला लागल्यानंतर बॉल पाठीमागे निघालाय. रन कंप्लीट झाले. एक क्विक सिंगल कंप्लीट करण्यात आले आणि एकेरी धावेच्या बरोबरीने इकडे 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर शिवण्णा 11 अदई 1 गडी बाद 21 धावा. तर सन्माननीय राकेश खानावकर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. राकेश खानावकर साहेबांना विनंती असेल आपण देखील यावं. नेक्स्ट मॅच दीप सिटी विरुद्ध डॉक्टर्स. बोथ कॅप्टन प्लीज कम ऑन द स्टेज. टॉस साठी यावं. स्क्रीनवरती आपण लाडली या ठिकाणी जीवाला पाहू शकाल मित्रांनो. अगदी कमी वेळेमध्ये आपल्यातून निघून गेली परंतु आयुष्याचं सोनं करून गेली अशी ही लाडली बघा. अगदी प्रत्येकाच्या मनामनात अगदी जागा करून गेली आणि तुम्हा सर्वांची लाडकी जीवा आपण जीवाला या ठिकाणी स्क्रीनवरती पाहतो आणि जिच्या नावानं हा स्मृतिचषक आपण पाहतोय स्वर्गीय कुमारी जीवा बोर्ड स्मृतिचषक 2026 चं हे दमदार आयोजन बघा. ट्रॉफीला हात लावा असताना तिलाही माहिती आपल्या पप्पांनी चांगलं क्रिकेटमध्ये योगदान दिलंय आणि आज किती खुश होती परंतु कालने झडप घातली आणि आज आपल्यातून मात्र ती निघून गेली. तिलाही या स्पर्धेच्या वतीनं आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊया आणि तिच्या आठवणी नेहमी ताज्या राहतात कारण पेंदरमध्ये जीवाच्या नावानं नेहमीच अनेक संघ देखील खेळत असतात आणि आज तिच्याच नावानं ही स्पर्धा मागची डेची स्पर्धा देखील जीवा 11 गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पेंदरची पाहिली आणि ही स्पर्धा नितीन भोईर आमचे या स्पर्धेचे दमदार आयोजक ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आम्ही आयोजन पाहतो. आई एकविरा एंटरप्राइजेसचे ओनर नितीन शेठ भोईर यांच्या माध्यमातून ही दमदार स्पर्धा आम्ही पाहतो. चला डॉक्टर संघाचे कॅप्टन आणि दीप सिटी संघाचे कॅप्टन या. शो मॅच ठाणा विरुद्ध रायगड. नेक्स्ट मॅच तुम्हाला 4 वरची पाहायला मिळेल. तर सन्माननीय सुनील कोपरकर साहेब यांना विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती यावा. चला ठाणे आणि रायगड संघाचे कॅप्टन लगेच या. दीप सिटी आणि डॉक्टर. तिसरं षटक घेऊन जर्मन नावडे संघाकडून भरत खानावकर. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 21 आल्यात पॉवर प्लेच्या आणि इकडे मात्र थोडंसं बीजबडीन धावगती वाढवावी लागेल शिवण्णा 11 अदई टीमला. भरत तयार. पहिलाच बॉल भरतचा बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडछाड करण्याचा यशचा प्रयत्न अंगलट आलाय. आउटसाइड एज घेऊन बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट डाऊन. दुसरा धक्का वरदला. पहिलाच बॉलवर सफलता. या व्यासपीठावरती शुभागमन साहेब आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. चला दमदार स्पर्धा आपण पाहतो मित्रांनो. याच्यानंतर जी मॅच शो मॅच तुम्हाला पाहायला मिळेल दीप सिटी ठाणे विरुद्ध डॉक्टर रायगड या 2 संघांमध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर जीवा 11 गावदेवी पेंदर आणि त्यांना फाईट करेल मैदानावरती तो म्हणजेच टायगर विनायक स्मृती टायगर 11 देबत. मागच्या वर्षीचा मला वाटतंय विजेता संघ म्हणजे एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन गेला होता आणि मयूरने बाईक या स्पर्धेमध्ये पटकावली होती आणि यंदाही तो संघ परंतु विदाऊट मयूरशी पाहायला मिळेल कारण ISPL ची मोठी स्पर्धा असल्याकारणे तो तिकडे खेळतोय त्याच्यामुळे तो अनुपस्थित असेल आणि त्या सागरच्या नेतृत्वाने चांगला संघ पाहायला मिळेल. सर वरदला सफलता मिळाली पहिल्याच बॉलवर. सुशांत थोडस पाठ पेन करून ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र बिलकुल टाइम जुळला नाही आणि किती डॉट बॉल. चांगली सुरुवात केली गोलंदाजी मधून वरद खानावकर यांनी. पहिले 2 निर्धाव चेंडू सोडले आणि थोडस दडपण आता मात्र वाढवलंय ते अदई संघावर. ऑन साइडला स्ट्रेट टू द मिड विकेट. ओ कॅच ड्रॉप. सुशांतचा झेल सुटलाय. ही फार मोठी घोडचूक ठरू शकेल. इकडे मात्र 2 धावा पूर्ण झाल्यात. सीमा रेषेलगत एवढाही अवघड झेल नव्हता परंतु हे जीवनदान मात्र येणाऱ्या ओव्हर्स नंतरच समजेल. काय अदई संघ म्हटला तर व्हेरी डेंजरस विस्फोटक चेहरा आहे अदई संघाचा सुशांत आणि त्याचा अगदी शून्यावर सोडलेला झेल हा थोडासा जिव्हारी तर लागू शकेल कदाचित. पाहूया येणारा काळ जरूर ठरवेल परंतु वरद त्यानं मात्र चान्स तर निर्माण करून दिली होती खरं तर विकेटसाठी परंतु ही संधी मात्र गमावले ती जर्मन नावडे टीमनं. संदेश होते झेल कॅचेस विन द मॅचेस आपण सातत्यानं म्हणतो आणि हा महत्वाचा खेळाडू
ऑन साइडला स्क्वेअर लेगला जखमेवर मीठ सोडणारा सुशांतचा हातोडा षटकार. जे मामा आता पुढच्या महिन्यात हल्दी लग्न भरपूर आहेत, तेव्हा या भाच्याच्या काकण बांधायला. तत्पूर्वी अपन दीप सागर ठाणे टीम के कप्तान यहाँ पर मौजूद है, डॉक्टर्स रायगढ़ 11 टीम के सेनापति, आइए टॉस करने के लिए. झेल सुटल्यानंतरचा मात्र हा षटकार पाहायला मिळाला. जशा फलंदाजाला जीवनदान दिलंय. जर 5 षटकार खेळाडू खेळपट्टीवर थांबला तर नक्कीच फार मोठी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल. आणि बऱ्याच वेळेला झेल सुटल्यानंतर फलंदाज अचानकपणे आक्रमक का होतात हा सुद्धा अनुत्तरित राहिलेला प्रश्न आहे. खरं तर बऱ्याचशा स्पर्धांमध्ये बऱ्याचशा मॅचेस मध्ये आपण हे चित्र सातत्यानं बघत असतो. झेल सुटला की फलंदाज मात्र अतिशय त्वेषानं मात्र मैदानामध्ये खेळ करत असतात. वरद्वार नाईसली टायमिंग एक्स्ट्रा कव्हर बॉर्डरच्या दिशेनं कमाल कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळतोय. सुशांतच्या पॅट मधून येतोय आणि नेत्रदीपक फटका चौकार. बॉलर कोणती धाव मिळणार नाहीये. थोडासा नाराज जरूर आहेत वरद. खरं तर याच गावचे जावई सुद्धा आहेत. नाराज का होऊ नये, कारण इकडे संधी होती सुशांतला बाद करण्याची आणि शून्यावर खरं तर त्याचा सोडलेला झेल तदनंतर आलेल्या 12 धाबा या त्याच्याच खात्यामध्ये जोडल्या गेल्यात. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावर धावा शिवण्णा 11 देई 2 गडी बाद 33 ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. आणि जाऊया डीजेकडे. तर सन्माननीय मोहन नामदेव भोईर साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. सन्माननीय मोहन नामदेव भोईर साहेब आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषकामध्ये आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. यावं व्यासपीठावरती. शिवराम शेठ यांना विनंती करतो आपण यावं. जरा आपल्या शुभ हस्ते आपण इथे सन्मान करायचा आहे. तर शिवराम शेठ भोईर साहेब यांना विनंती करतो आपण यावं. तर बघा या स्पर्धेसाठी आपण प्रमुख अतिथी ज्यांना पाहिलं ते शुभम बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व आणि घोटगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्मान्य दिलीप शेठ पाटील साहेबांचा इथे यथोचित सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया. की मित्रांनो ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 35,000 रुपये चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी आम्हाला ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय ते शुभम बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व सन्मान्य दिलीप शेठ पाटील साहेबांचा उद्योजक घोट यांचा सन्मान शिवराम शेठ भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करत आहोत. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषकामध्ये सुप्रसिद्ध बिल्डर शुभम बिल्डर्स अँड डेव्हलपर्स दिलीप शेठ पाटील घोट यांचा इथे शुभ सन्मान आणि ज्यांच्या वतीनं स्पर्धेसाठी रोख रक्कम 35,000 रुपये चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला देण्यात आलं त्यांचा पुन्हा एकदा स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषकाच्या वतीनं हार्दिक स्वागत आणि साहेब आभार. संदेश भोपे आलाय गोलंदाजीसाठी. व्हाईट बॉलला सुरुवात झाली. हा सुद्धा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. आणखीन एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. 35 रन्स ऑन बोर्ड. 35 धावा धावफलकावर. तर शुभम बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व दिलीप शेट्टी आप स्पर्धेतून रजा घेत असताना साहेब आपण आलात.
स्पर्धेची शोभा वाढवली. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणखीन एक व्हाईट बॉल, हा सलगचा तिसरा व्हाईट बॉल डिलिव्हर्ड होत असताना थोडस पाहायला गेलं तर लाईन पासून भरकडलाय. व्हाईट लाईनला चिटकून टाकण्याचा प्रयत्न करतोय, फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. हा प्रयत्न जरूर चांगला आहे, परंतु या प्रयत्नामध्ये मात्र दिशाहीन होतात चेंडू आणि त्याचमुळे इकडे मात्र पटकन आदाई संघाला बिना मेहंदीच्या 3 धावा प्राप्त झाल्या. 36 धावा धावफलकावर. बघा, ज्यांच्या मुलीच्या नावानं आपण ही स्पर्धा पाहतो, स्वर्गीय कुमारी जीवा भोईर, आणि दरवर्षी ही नाईट स्पर्धा पाहतो आणि या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक रोख रक्कम 1.5 लाख रुपये मित्रांनो ज्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आले ते आमचे समाधान शेख भोईर यांना आपण व्यासपीठावरती पाहतो. आणि नेक्स्ट मॅच मध्ये म्हणजे शो मॅच झाल्यानंतर रायगड ठाणा संपल्यानंतर इन ऍक्शन मध्ये तुम्हाला ते पाहायला मिळतील. तर जबरदस्त कॅच पकडले सर, रनिंग कॅच होता आणि अप्रतिम झेल टिपलाय फलंदाज बाद डीजे. तर सन्माननीय राकेश नेरुलकर साहेब आणि राकेश कोपरकर साहेब यावं. A1 जोडी राकेश नेरुलकर साहेब आणि राकेश कोपरकर साहेब यावं, आपलं सहर्ष स्वागत. जसे की आपण रामा आणि शिवाची जोडी पाहतो ना मित्रांनो, तशी राकेश नेरुलकर साहेब आणि रुपेश नेरुलकर साहेबांची ही जोडी या ठिकाणी आगमन झालं. यावं साहेब, आपलं सहर्ष स्वागत. सन्माननीय केशव भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन, सहर्ष स्वागत. यावं. तर आदिनाथ बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम शेळके. सफलता मात्र प्राप्त झाले संदेश मोपीला. समोर खेचण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका फसलाय. लॉंग ऑफला झेल, ज्युनियर केडी बाद होईल. इकडे मात्र शुभम शेळके कातळ उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर तंबूच्या दिशेनं. तर विपुल म्हात्रे साहेब आणि राकेश खानावकर यांचं या ठिकाणी शुभागमन. यस सर, त्याचं कौतुक करावं तेवढंच कमी. जितेश समाधान त्याला सांगितलं उद्या समाधान यांच्याकडून तुला धमाका है मित्र, क्या बढ़िया संगीत सुनाते हुए और मेरी तरफ से भी धमाका है. ये 3 बार गाना बजा भाई ने मेरे भी. संदेश भोपी ज्यानं खरं तर सुशांतचा झेल सोडला होता आणि आता मात्र गोलंदाजी मधून उत्कृष्ट योगदान देत असताना ऑन हॅट्रिक. पाठीमागच्या 2 बॉलमध्ये 2 विकेट्स प्राप्त केल्यात. जरूर 3 व्हाईट बॉलनं सुरुवात झाली होती या ओव्हरला, परंतु तदनंतर मात्र 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. ऑन हॅट्रिक असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना प्रशांत हॅट्रिक बॉल सादर करेल. संदेश भोपी लेफ्टी बॅटरला पाठवण्यात आलंय. खरं तर लेफ्ट बॉलर आहे. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरला. लॉंग ऑफचा फिल्डर वेगानं पोहोचतोय, परंतु त्याच्या अगोदरच मात्र पहिलाच बॉल फेस करत असताना प्रशांतच्या बॅटमधून येतोय सुंदर कव्हर ड्राईव्हचा चौकार. या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल खोटगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय शशिकांत जनार्दन पाटील साहेब यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5व्या क्रमांकाचं म्हणजे जवळजवळ 30,000 रुपयाचं योगदान त्यांच्या माध्यमातून लाभलंय. आणि त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. लेफ्टी पाठवण्याची रणनीती मात्र यशस्वी. शॉर्ट बॉल होता आणि इकडे मात्र पुलचा फटका प्रशांतच्या बॅटमधून येतोय. मिड विकेटला षटकार.
दोन बॉल मध्ये 10 धावा आल्यात. जसा डावखुराताचा फलंदाज मात्र खेळपट्टीवर आलाय प्रशांत 6 क्रमांकावर. लेफ्टी बॉलरच्या अगेन्स्ट मात्र जरूर त्याला प्रमोट करण्यात आलं होतं आणि इकडे मात्र त्याचा फायदा उठवत असताना तो फायदा मिळाला टीमला आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 46 या आकड्यावर. आणखीन एक मोठा फटका मारण्यासाठी जरूर गेला होता परंतु इकडे बीट केलंय. संदेश डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता. हे षटक थोडस लांबलंय कारण 3 व्हाईट बॉल न सुरुवात झाली होती त्यामुळे 9 चेंडू तर टाकावे लागतील. गोलंदाज संदेश बोपीला 2 विकेट्स प्राप्त केल्यात आतापर्यंत त्यानं आपल्या ओव्हरमध्ये. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न इथे थोडासा फुटवरचा अभाव मात्र जाणवला परंतु तदनंतर मात्र शेवटला 2 डॉट बॉल टाकले ते संदेश बोपीनं. 4 षटकांचा खेळ समाप्त. शिवण्णा 11 आदई 4 बाद 46. सर याच्यानंतर शो मॅच झाल्यानंतर आपल्याला जीवा 11 गावदेवी पेंदर विरुद्ध विनायक स्मृती टायगर 11 देवत या 2 संघांमध्ये बिग फाईट पाहायला मिळेल. परंतु सध्याच्या घडीला इनफॉर्म मध्ये असलेला खेळाडू तुम्ही पाहू शकाल. किरीश का गाना सुनोगे दिल ना लिया अर्थातच क्रिश कोपरकर. समाधान के तालीम में पला हुआ वो बछड़ा देख सकते हैं, छावा देख सकते हैं. इन एक्शन में आपको नजर आएगा क्योंकि समाधान की सीख और आज टेनिस क्रिकेट के विश्व में क्रिश कोपरकर ने काफी धमाका मचा दिया है. और क्रिश का गाना भी सुनोगे डीजे के ओर से. और वही क्रिश कोपरकर दोस्तों वल्लभ के विनी कानपुर के मिनी वानखेड़े मैदान के ऊपर क्या अर्धशतकीय बल्लेबाजी की थी उस बल्लेबाज ने. अगर सेकंड मुकाबला अगर हारती ना तो ये डेफिनेटली देवत इसका बल्ला देखो अभी नेक्स्ट मैच में. 5वां आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज प्रशांत. फुल टॉस होता यावेळेस मात्र समोर ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन कडे. सिंगल मिळेल 1 रन. इकडे मात्र हातामधून निसटला होता आणि त्याचमुळे दुसरी रन घेण्याचा प्रयत्न झाला. स्ट्राईक ठेवायची होती सुशांत आपल्याकडे परंतु त्याच्यासाठी मात्र प्रशांतला सॅक्रिफाईस करावं लागणार आहे. विकेट डाऊन रनआउटच्या स्वरूपामध्ये प्रशांत बाद. प्रणित शेळके नवीन बॅटर. सुशांत बाद झालाय त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये फार जास्त धाबा येणार नाही त्याची काळजी आता मात्र प्रशांत खानावकरने घेतले. एक्सपिरियन्स आहे मोठा अनुभव आहे अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले प्रशांत खानावकरनं. शॉर्ट बॉल आहे हुक केलाय फाईन लेगला सापडलाय त्या ठिकाणी. अप्रतिम झेल टिपलाय. खरं तर लूज डिलिव्हरी होती इकडे मात्र कुठे खेळायचं आणि जोर लावून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु टाइम करता आला नाहीये. 1 मोर विकेट डाऊन. तर सर बघा आपण झेल जो पकडला ना मला वाटतं बालाच होता ना भाई. क्या बात आहे मित्रांनो. बघा गेले कित्येक वर्षाचा अनुभव या खेळाडूला आपण पाहू शकाल. बाला 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 आणि या बालानं मित्रांनो झेल टिपलाय. कहते हैं कि शेर बूढ़ा इसका मतलब ये नहीं कि वो घास खाता है वो मांसी खाता है. और क्या बढ़िया कैच पकड़ा. एक बार जोरदार तालियां सीनियर क्रिकेटर बाला के लिए. जबरदस्त कैच और क्या बढ़िया यहां पर कैच पकड़ा है.
धन्यवाद धन्यवाद जितू तू आम्ही खुश तर तू पण खुश. तर सन्माननीय विशाल खानावकर जे खरं त्यांना शिर्डी पदयात्री आपण उपाध्यक्ष त्यांना पाहतो आणि जेव्हा जेव्हा अनेक शिर्डी या पदयात्रा निघत असतात त्यांना जेवणाची देखील व्यवस्था त्यांच्या माध्यमातून देखील केली जाते. विशाल खानावकर साहेबांना विनंती करतो यावं. हॅट्रिक बॉल होता इकडे मात्र प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. स्क्वेअरकडे बॉल चाललाय, सिंगल त्या ठिकाणी सहजतेने मिळेल. धावसंख्या 1 शेवटचं ओव्हर जे स्लॉग ओव्हरचं षटक म्हटलं जातं आणि त्याच ओव्हर मध्ये मात्र अनुभव नावडे टीम साठी धावून आलाय. प्रशांत खानावकरनं टाकलेले जबरदस्त षटक. संघाचा वजीर आहे कारण 12th मॅन आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. चाणक्य समजूया आपण. हा सरळ बॅटवर होता, समोर ड्राईव्ह केला, लॉंग ऑनला सिंगलच बेल. इकडे मात्र प्रॉपर थ्रो नव्हता आणि त्याचमुळे कनेक्ट करता आला नाहीये. त्यामुळे आणखीन एक धाव मिळाली आणि एकेरी धावेच्या बरोबरीनं अदय संघाचं अखेरीस अर्धशतक धावफलकावर 51 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. सुरुवातीला 61 धावा सहजतेने होतील असं वाटलं होतं, परंतु आता थोडासा धावासाठी संघर्ष करावा लागलाय. प्रशांतचा चेंडू समोरच्या दिशेला उडवलाय, अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका बॉलला पाठवलाय हवाई सफर करण्यासाठी. जाता जाता हा मोठा फटका अदय संघासाठी नक्कीच आत्मविश्वास वाढवेल. पहिलं सत्र संपलंय आणि धावफलकावर शिवण्णा 11 अदय 57 धावा आणि 58 धावांचं टार्गेट आता मात्र सेट केलंय. स्पर्धेसाठी आम्हाला 3000 रुपयाचं योगदान लाभलंय. तर विशाल खानावकर साहेब यांना विनंती असेल आपण यावं. आपलं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. तर सन्माननीय भालचंद्र पाटील साहेब डोंबिवलीवरून बघा जीवा 11 जीवा भोईर स्मृती चषकासाठी या स्पर्धेसाठी ज्यांचं अमूल्य योगदान आणि खास करून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेत. तर साहेबांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषकामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. जयेश पाटील जेपी केतन पोरजी सन्माननीय देवेंद्र पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत हरेश प्रताप पाटील, देवेंद्र पाटील साहेब आणि हरिशदादा पाटील देवांशी एंटरप्राइजेस यावं. आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आपण व्यासपीठावरती पाहतो आणि त्यांच्या समेत आपण पाहू शकाल मित्र परिवार जयेश पाटील, सागर भोईर आणि सोमनाथ शेठ पाटील सुप्रसिद्ध उद्योजक. आपलं सहर्ष स्वागत. चला ठाणे डॉक्टर टीमचा कॅप्टन जर आला असेल तर यावं. दीपसागर रायगडचे कॅप्टन उपस्थित झालेत. बिग फाईट मित्रांनो, प्रेक्षक देखील वाट पाहून येत तुमच्या मॅचची. कॅप्टन यावं लवकर. तर सन्माननीय नितेश मोहन आगलावे कोलवाडी यांच्या वतीने या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5000 रुपयाचं या ठिकाणी योगदान लाभलंय. त्यांचे नितेश आगलावे साहेब या गावचे जावई बापू आहेत. त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला दमदार योगदान लाभलं. त्यांचं सहर्ष स्वागत. हॅलो. तर धन्यवाद प्रवीण, धन्यवाद दीपक पाटील सर. सागर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय दिलीप जाधव साहेबांचं या व्यासपीठावरती शुभागमन आणि ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला दमदार योगदान लाभलंय. तब्बल 3 नंबरचं पारितोषिक रोख रक्कम 35,000 रुपयाचं आम्हाला या ठिकाणी योगदान लाभलंय. ते सन्माननीय दिलीप
जाधव साहेब यांचं आम्ही सहर्ष स्वागत. त्यांच्या सौभाग्यवती दीक्षिताबाई यांनाही आपण नेहमीच दमदार कार्य राजकीय क्षेत्र असू द्या सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रामध्ये ताईंचं देखील आम्हाला दमदार योगदान लाभलं आहे. आणि आज आपण पाहू शकाल या ठिकाणी सन्माननीय दिलीप जाधव साहेबांचं या व्यासपीठावरती शुभागमन. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषकामध्ये दिलीप जाधव साहेब आपलं नितीन एंटरप्राइजेसचे एकविरा एंटरप्राइजेसचे सर्व सन्माननीय आमचे नितीन शेठ भोईर आणि समाधान शेठ आणि संपूर्ण कमिटीच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. आणि दीक्षा फाउंडेशनचे सर्व या ठिकाणी कार्यकारी पदाधिकारी या सर्वांचं या ठिकाणी शुभागमन. तर टॉस देखील करूया मला वाटतंय. कॅप्टन आलेत बघा, ठाणे डॉक्टरचे कॅप्टन आणि दीप सागर रायगड विरुद्ध ठाणे बिग फाईट फटाक्यांच्या आतषबाजीने सामन्याचा आपण दिमागदार टॉस करत आहोत. तर मी टॉस करण्यासाठी दीक्षा फाउंडेशनचे सर्व सन्मान्य दिलीप जाधव साहेब यावं. आयुष्यात असतात संघर्षाच्या वाटा, समुद्रात असतात तुफानी लाटा. साहेब करा आता तुम्ही चापाना काटा. तर टॉस का बॉस टेल दीप सागर सोसायटी टेल्स कॉल बट इट इज अ हेड. छापा ना. अभिनंदन डॉक्टर साहेब, टॉस जिंकलाय. किती इंजेक्शन मारला आता म्हणजे षटकार बघूयात आता किती करतायत. निर्णय कुठला घ्याल तुम्ही? एक आमची मुलं येत आहेत, एक 10 मिनिटं वेळ घेतो मी. अनेक मॅचेस झाले असतील ना ठाणे रायगड विरुद्ध. या स्पर्धेमध्ये आपण मॅच खेळता, काय सांगाल? आयोजन कसं वाटलं आमचं? कुमारी जीवा भोईर हिच्या स्मरणार्थ ही स्पर्धा पाहतो आम्ही. आयोजन तुमच्यापेक्षा हे आमचं आयोजन आहे. ही सगळी आमचीच पोरं आहेत. आयोजन एकदम चांगलं आहे. दरवर्षी आम्ही इथं खेळतो. ही टीमच आमची आहे जी आमच्या नावानेच खेळते. समोर रायगड दीप सागर सिटी संघ, काय सांगाल? यांच्याबरोबर आम्ही प्रॅक्टिसला खेळतो. चांगले मुलं खेळतात ही. चला धन्यवाद. जरा कमी इंजेक्शन मारा. शुभेच्छा असतील. टॉस महत्वाचा होता की या मॅच मध्ये? हो, महत्वाचा होताच टॉस असा. आता एवढी लोक तुम्हाला पाहण्यासाठी येत आहेत, तर कशी अपेक्षा असेल परफॉर्मन्सची? नाही, खरं त्यांचा जो निर्णय असेल त्याच्या अपोजिटला जो आम्ही असेल, खरंच अगर त्यांनी जर बॅटिंग घेतली आम्ही कमीत कमी धावांमध्ये थांबू. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स सागर. थँक्यू व्हेरी मच. मॅच कडे वळणार 58 धावांचं टार्गेट बॅटिंग करते टीम नावडे. 2 आत करताना आदई. दोन्ही संघांना हा सामना महत्वाचा आहे. उत्तरार्ध आपण पाहतो साहिलनं जेव्हा पहिले षटक हाताळलं पूर्वार्धामध्ये ते षटक होतं 14 धावेचं. आणि आता शुभम मागे हाताळला आणि हा फटका खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि येतो हा चौकार. 4 धावा. व्हेरी मच डीजे. या स्पर्धेसाठी डॉक्टर संतोष जगे साहेब यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं योगदान आणि स्वर्गीय रोहित दादा प्रतिष्ठान यांच्या वतीने देखील 5,000 रुपयाचं योगदान. आपलं सहर्ष स्वागत. 2 चेंडू डॉट आले आणि त्यानंतर 2 चौकार आणि हा उलटफेर साहिल खानावकरच्या बॅट मधून बॅक टू 2 बाउंड्रीज. मॅच कडे लक्ष द्या. 58 धावांचं टार्गेट आहे. सामना दोन्ही संघांना महत्वाचं. एका बाजूला संघ आपण पाहतोय आधी आणि एका बाजूला नावडे. मॅच दोन्ही संघांना इम्पॉर्टंट आहे. साहिल खानावकर 2 चेंडू डॉट खेळलाय आणि त्यानंतर 2 चौकार. दबाव थोडासा निर्माण होईल. शुभम क्रॉस बॅटेड शफल झाले, कनेक्शन होत नाही.
कंपॅरिझन आपण केली 14 धावा आल्या. साहिल खानावकरचं षटक 14 धावेचं होतं आणि त्यानंतर आपण पाहतोय महेश मात्रे एका बाजूला. आज नावडे संघ एकत्र झालाय, एक संघ झालाय आणि एकजूट आणि समोर आव्हान आहे टीम आदई. शुभमला पाहते 2 चेंडू डॉट, 2 चौकार, व्हाईट बॉल डॉट. पॉवर प्ले 1 मध्ये बॅटिंग करताना साहिल खानावकर सज्ज होईल. गॅप मध्ये खेळला वेगानं चेंडू, फिल्डर आहेत, मिस फिल्डिंग झाली. आवाज येतो इथे जरूर. राग, तणाव आणि थोडं आक्रोशाचं वातावरण. सामना दोन्ही संघ सोडणार नाही. आज आधी एका बाजूला आणि एका बाजूला संघ नावडे. 58 धावांचं टार्गेट. स्पर्धेचा नियम सुद्धा काल सुद्धा असेच अटीतटीचे सामने आपण पाहिले आणि आता त्याच सामन्याचा आपण आनंद घेतो. 58चं टार्गेट आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एकूण धावा दाफलकर 11. कंपॅरिझन मध्ये गेलो तर साहिलनं 14 धावा दिल्या होत्या आणि त्यानंतर आपण पाहिलं एक विकेट सुद्धा साहिलला मिळाली. यशचं षटक पाहिलं जे 7 धावेचं होतं. त्यानंतर वरदने गोलंदाजी केली ते 12 धावेचं षटक. संदेशच्या षटकामध्ये 13 आल्या आणि शेवटचं षटक आपण पाहिलं पूर्वार्धामध्ये तो प्रशांत होता आणि प्रशांत खानावकर यांचं षटक होतं. त्यामध्ये टोटल आपण पाहिलं 3 विकेट मिळाले. सामना पाहायला मजा येईल. आधी नावडे यंगस्टार दोन्ही संघामध्ये चांगली कडवी झुंज आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर शो मॅच आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला फ्रेश लॉर्ड्स मधील शेवटचा सामना पाहायला मिळेल. 58 धावांचं टार्गेट. शुभमला पाहतोय 2 चौकार आलेत. दोघांनाही अजूनही समान संधी. 5 षटकांचा आपण पाहतो पूर्वार्ध आणि आता उत्तरार्ध. विकेटच्या शोधात एक गोलंदाज विशाल आणि समोर उभा आहे बॅटिंग करताना महेश म्हात्रे. क्रॉस बॅटेड लॉंग ऑनच्या वरून फिल्डर रेडी आहेत आणि पकडला झेल. पहिला धक्का बसलाय बॅटिंग करत असताना टीम नावडेला. काल महाराष्ट्र शासन विशेष कार्यकारी अधिकारी सन्माननीय राकेश कांबळे साहेबांचं या व्यासपीठाकडे शुभागमन झालंय. तर महाराष्ट्र शासन विशेष कार्यकारी अधिकारी सन्माननीय कांबळे साहेब या व्यासपीठावरती स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक 2026 मध्ये आपलं आई एकविरा एंटरप्राइजेसचे सर्व सन्माननीय नितीन शेठ भोईर साहेब यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. राकेश कांबळे साहेब यावं आपलं स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतो. महेश म्हात्रे बाद झाले. सूरज खानावकरला आपण पाहतो क्रमांक 3 वर आले. साहिल खानावकर 2 डॉट 2 चौकार धावा दाफलकावरती टोटल 11. बॅटिंग करत असताना टीम आपण नावडेला पाहतो. सामना कमालीचा आहे. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे. फटका खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आणि पकडला झेल. आणखीन एक धक्का. सेलिब्रेशन. दबाव वाढेल टीम नावडेवर. दुसरा धक्का. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन सन्माननीय राकेश कांबळे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. रायगड विरुद्ध ठाणे सामना पाहण्यासाठी आपण या ठिकाणी त्यांना पाहतो. यावं साहेब. राकेश कांबळे साहेब आपलं सहर्ष स्वागत. तर डॉक्टर सतीश भोईर साहेब यांच्या वतीनं मॅन ऑफ द सिरीज साठी आम्हाला LED कलर टीव्ही ज्यांनी पुरस्कृत करून दिली गेली ते डॉक्टर सतीश भोईर साहेब आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर विशालचे लक्ष द्या. मॅच कडे 2 विकेट मिळाले. बॅक टू 2 विकेट. डीप पॉइंट कडे पाठलाग होईल जरूर. 2 क्षेत्ररक्षक मागे आणि हा गेला चौकार. धावा दाफलकावर 19. 2 षटकानंतर आपण धावा पाहिलं
दुसरं षटक सूर्य कंपॅरिझन केलं 2 षटकानंतर धावा होत्या पूर्वार्धामध्ये. या संधी जरूर आहे आणि पकडला झेल. बघा आयोजकांकडून सूचना आल्यात मागील 4 ते 5 रात्रीमध्ये जो नियम कंटिन्यू होता, खेळाडू कक्षामध्ये खेळाडू तुम्ही मोबाईल यूज करू शकत नाही आणि जर आयोजकांच्या निदर्शनामध्ये आलं तर तुम्हाला पेनल्टी असेल. या सूचनेकडे आपण लक्ष द्या. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल डॉक्टर सतीश भोईर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. डॉक्टर साहेबांना विनंती करतो की आपण यावं आणि ही मॅच जशी संपेल त्याच्यानंतर आपल्याला डॉक्टर्स विरुद्ध दीपसागर सोसायटी ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि या स्पर्धेसाठी डॉक्टर सतीश भोईर साहेबांचं व्यासपीठावरती शुभागमन. साहेब आपलं स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत करतो. टार्गेट 3 गडी बाद झाले. महेश म्हात्रे, सूरज खानावकर, रुपेश पाटील क्रमांक 5 चा फलंदाज. व्हाईट बॉल. अजूनही मॅच मध्ये दोन्ही संघ आपण त्यांना मेहनत करताना पाहतो. 2 षटकानंतर 21 होत्या जेव्हा बॅटिंग केली टीम आदेईनं आणि आता नावडे संघ ऑन साइडला कमबॅक करतो विशाल मेंडिस. हे षटक सुद्धा संघासाठी चांगलं फलदायक राहिलं कारण आतापर्यंत विशालनं 3 विकेट 1 चौकार या ओव्हर मध्ये आल्या. 2 षटकानंतर 21 होत्या. बॅटिंग करताना आदेईचा 58चा पाठलाग करतोय. शिवन्न 11 आदी आणि त्यांच्या विरुद्ध 2 नाद करताना टीम नावडे. चांगली गोलंदाजी कमबॅक करून देत असताना विशालनं जी धावसंख्येची गती रोखायची होती पहिल्या षटकामध्ये 11 आल्या त्यानंतर कमबॅक करून देत असताना आपण पाहिलं विशालला एक गुणवत्ता आहे विशालकडे. त्याची गोलंदाजीमध्ये आपण ती क्षमता पाहिली. महत्वाच्या 3 विकेट मिळाल्या आणि एकूण धावा धाफलकावरती टोटल 17. तर इथे आपण सन्मान करूया मित्रांनो दीक्षा फाउंडेशनचे सर्व सन्माननीय दिलीप जाधव साहेबांचा इथे यथोचित सन्मान आपण करूया. आणि मी त्यांना विनंती करतो की समाधान एक डॅशिंग क्रिकेटर आणि डायनामिक पॉकेट आणि स्वर्गीय कुमारी चिबा 11 गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघाचा हार्ड हिटर फलंदाज समाधान यांच्या शुभ हस्ते की मित्रांनो ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी रोख रक्कम 30,000 रुपयाचं आम्हाला या ठिकाणी योगदान लाभलंय तर दीक्षा फाउंडेशनचे सर्व सन्माननीय दिलीप शेठ जाधव साहेबांचा यथोचित सन्मान. जेव्हा पेंडरमध्ये स्पर्धा होत असते त्या स्पर्धेसाठी ज्यांचं दमदार योगदान ते दीक्षा फाउंडेशनचे सर्व आणि दीक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून देखील मित्रांनो अनेक चांगले कार्यक्रम आपण सातत्याने सांस्कृतिक असू द्या सामाजिक असू द्या आणि गोरगरिबांपर्यंत ज्यांचं दमदार योगदान ते सन्माननीय दीक्षा फाउंडेशनचे सर्व दिलीप जाधव साहेब आपला आम्ही स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आणि आभार आणि दीक्षा फाउंडेशनचे सर्व कर्मचारी स्टाफ आपलं या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. धन्यवाद. ओव्हर टू सागर. तर 3रं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या पाहतो दबाव थोडा नक्कीच वाढला. 18 मध्ये 41 करायचं. आदेई संघ एका बाजूला नावडे संघ एका बाजूला. विशाल मेंढीचं षटक होतं 7 धावेचं 3 विकेट त्या षटकामध्ये आल्या. 11 दिल्या शुभमच्या षटकामध्ये आणि आता गोलंदाजी करताना आदिनाथ. ओव्हर नंबर 3 विनिंग कॅल्क्युलेशन 17 मध्ये 41. ताकदीचा प्रचंड वापर लॉंग ऑफ कडे फिल्डर तिथे रेडी आहेत. आदेईने जे डावपे झाकलेत विकेट तर मिळालेत. बॅटिंग ऑर्डर मध्ये जी विकेट हवी होती ती मिळाली. सूरज रुपेश मात्र साहिल खानावकर विध्वंसकारी खेळासाठी तो ओळखला जातो. नावडेचं यंग टॅलेंट अनेक स्पर्धेमध्ये आपण त्याची कामगिरी पाहिलं. साहिलचं थांबणं सुद्धा संघासाठी महत्वाचे आणि तेवढीच विकेट महत्वाची ही गोलंदाजांना. लाईन ओळखली जाऊन दिलं व्हाईट बॉल. पाठलाग करायचे विजयासाठी विनिंग टार्गेट विचार केला तर 58चं टार्गेट आहे. समीकरणाचा विचार केला 24-47 जे समीकरण बनले 18-41. आता उरले चेंडू 16-39 धावेची गरज. ऑन दी राईस कमालीचा फटका कम्प्लीट टेक्निक पॉवर जनरेट केल्या. वॉटर टायमिंग कौशल्य दाखवलं आणि जाणीवपूर्वक फटका होता. सुरक्षित
विनिंग कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा येणारे चेंडू 15, 33 धावेची गरज. साहिल खानावकर उभा आहे. स्ट्रायकरीला साहिलला पाहते 2 चौकार 1 षटकार. संघाचा प्रमुख खेळाडू नावडे गावचा बेस्ट प्रॉडक्ट आहे. यंग टॅलेंट अनेक मोठ्या स्पर्धा खेळतो साहिल आणि तो तगडा अनुभव त्याच्याकडे आणखीन 1 षटकार. मिड विकेटच्या वरून बघा आयवा कॅच प्रेक्षकांना सुद्धा आपण कॅश प्राइज देतो. साहिलच्या या झंझावातानं मॅचला वेगळा टर्न दिलाय. शिवन्या 11 आधी थोडा दबाव नक्कीच वाढलाय. भरपूर स्ट्रगल करतो नावडे संघ आधी असेल, मात्र बॅटिंग लाईनअप मध्ये आता साहिलनं जो खेळ केला आधीच्या गोलंदाजांना हेच करायचे हा अडथळा आणि यासाठी ज्या उपाययोजना आखल्यात त्यामध्ये मात्र यशस्वी होत नाहीये. आपल्या पोझिशनवर काम करतोय गोलंदाज क्रमांक 3 चा, मात्र अजूनही विकेट मिळत नाही. आदिनाथला 14-27 समीकरण आता 14 चेंडू 27. विकेटच्या शोधात आहे मात्र विकेट मिळत नाही. सावध खेळतो, संयमी खेळतो. सिंगलला धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा धावफलकावरची टोटल धावसंख्या ती 32, 32, 58चं टार्गेट. 13 मध्ये 26. मॅच अजूनही दोघांनाही समान संधी. जो मेहनत करणार तो जिंकणार. आता 13 मध्ये 26. साहिलची फटकेबाजी एका बाजूला 2 चौकार 2 षटकार वैयक्तिक त्याचं कॉन्ट्रीब्युशन पाहिलं. 23 वर तो खेळतो. हा तडाखा लांब लचक प्रथमेश खानवकरच्या बॅट मधून षटकार. पाणी घेऊन जा. तर नावडीचे समर्थक रोहित उल्वेकर यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती करेन आपण यायचं. चला 12वे खेळाडू यांना सूचना आपण देतो. 12 मध्ये 20 करायचे. कमालीची बॅटिंग. आता या जोडीनं मैदानावर थांबून खेळतात. खेळपट्टीवर ते जम बसण्यामध्ये यशस्वी झाले. विनिंग कॅल्क्युलेशन. चला मॅच बॉल नसेल तर अंपायर्स आपण प्रोव्हाइड करा. शॉर्टेस्ट टीम मीटिंग शिवन्या 11 आधी मॅचला ते सोडत नाही. किरणजी शेळक्या या स्पर्धेच्या आम्ही पुरस्कर्ते पाहिले. उपाययोजना आखल्यात मात्र एका बाजूला साहिल खानावकर तो सेट झालाय. प्रथमेशने त्याला चांगली साथ दिली. त्याने सुरुवातीच्या काही चेंडूचा अभ्यास केला आणि त्यानंतर बॅटचं तोंड उघडलं. 12 मध्ये 20. कदाचित या योजना असतील, रणनीती असेल. साहिल आणि जो फलंदाज प्रथमेश आक्रमक झालाय. विनिंग कॅल्क्युलेशन मध्ये आपण पाहतो 4 षटका आणि आपण पाहिले 4 षटकामध्ये 47 होत्या. इक्वेशन 12-20 वर आलंय. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मित्रांनो, कैलाशवासी सुधीर मुरलीधर महादेव पिसारवे यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेसाठी ज्यांनी 1 ते 6 क्रमांकाच्या ट्रॉफ्या आम्हाला दिल्या ते कुमार राज सुधीर महादेव यांचं या व्यासपीठावरती शुभागमन. साहेब आपल्या या स्पर्धेच्या वतीनं स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्पर्धेच्या 2026 मध्ये आपला आमचे स्पर्धेचे आयोजक नितीनजी भोईर, समाधान आणि कमिटी मेंबर्स यांच्या वतीनं राज सुधीर महादेव साहेब, कैलाशवासी सुधीर मुरलीधर महादेव पिसारवे यांच्या स्मरणार्थ कुमार राज सुधीर महादेव यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1 ते 6 क्रमांकाच्या ट्रॉफ्या आम्हाला देण्यात आल्या. साहेब आपला मनापासून आभार व्यक्त करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. तर इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन पाहिलं 9 मध्ये 23 वर खेळतो. लक्ष उद्या मॅच कडे 12 मध्ये 20 ची गरज. करो या मरोची लढाई. त्यांच्या समवेत मातोश्री केबल नेटवर्कचे सर्व सन्मान्य नितेश पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन आणि हेमंत पाटील साहेब आपलंही सहर्ष स्वागत. आधीची ही उपाययोजना मॅच कडे सूर्य. शिवन्या 11 आधी एका बाजूला नावडे. एकूण धावफलक येणारे 12 चेंडू 20 धावा. लक्ष विद्या मॅच कडे. मॅच मध्ये मजा येईल.
डॉट बॉल या मॅच मध्ये आनंद देणारा क्षण असेल नावडेच्या समर्थकांना. साहिल खानावकर एका बाजूला आपण पाहतो प्रथमेश. विनिंग कॅल्क्युलेशन 12 मध्ये 20, समीकरण राहिले 11 मध्ये 20. गोलंदाज सज्जूल यश. डॉट बॉल. नेक्स्ट बॉल वन्स अगेन. ओहो इथे प्रयत्न करतोय, नाराज आहे साहिल. कनेक्शन झाला नाही. कमबॅक करताना यश. मॅचला तो सुद्धा टर्न करू शकतो. यंग टॅलेंट आहे शिवण्णा 11 आधी. दोन्ही संघ त्याच कसोशीने प्रयत्न करतात. 2 डॉट बॉल आलेत. समीकरण बदलले 12-20, 11-20, 10-20. विकेटच्या शोधात आधी. जर विकेट मिळाली तर मॅच मध्ये कमबॅक करेल. मात्र जो सुरुवातीपासून प्रांगणामध्ये जो दाखवला अल्ला बोल साहिल, तो मैदानावर स्ट्राईक रेंजला उभा आहे. विनिंग कॅल्क्युलेशन 10 मध्ये 20. बॅटच्या मधोमध हा तुफानी हल्ला, जो दबाव आला होता आणि तो दबाव आता कमी केलाय. साहिल खेळतोय. सुरुवातीला आलाय. आक्रमक फलंदाज मैदानावर काय काय करू शकतो आणि याचं प्रात्यक्षिक दाखवून देत असताना लक्ष विद्या मॅच कडे. सामना अजूनही शिवण्णा 11 आधीला गेला नाही. विकेट मॅच मध्ये दबाव निर्माण करेल. ज्या यशनी 2 चेंडूवर मेहनत केली, मात्र साहिलच्या 1 फटक्यानं पाणी फिरवलं. 9 मध्ये 14. समोर ठेवला पुन्हा तेवढ्या ताकदीनं. मिड विकेटला सिंगल मिळेल. काल सुद्धा असे सामने प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळाले. आता नावडे आणि आदी दोन्ही संघ फॉर्म साठी प्रचंड झगडतात आणि या स्पर्धेचा दर्जा सुद्धा तेवढा वेगळा आहे. मेहनत तर करावी लागेल. येणारे विनिंग कॅल्क्युलेशन षटकाराने दबाव कमी केला होता तो प्रथमेश आता स्ट्राईक रेंजला. स्टेट हिट लॉंग ऑन कडे आणि पकडला झेल. गुड कॅच. विशाल मेंडिस तिथे होत्या आणि आता समीकरण बनेल. विनिंग टार्गेट 58 धावा झाल्या. एकूण धाव फलकामत टोटल 45. आता विनिंग कॅल्क्युलेशन समीकरण येणारे चेंडू 7 आणि 13 धावेची गरज. तर सागर आपण पाहू शकाल युवा नेतृत्व अदयगाव गोल्डन मॅन आशुभाई शेलके यांच्या वतीने संघासाठी शुभेच्छा. दिवेशभाई यांच्या वतीने देखील संघासाठी शुभेच्छा येतात. आणि पंच ट्रान्सपोर्ट कावधवी वॉटर सप्लायचे ओनर सन्मान्य ओंकारबाई शेलके, एकेकालचा दिग्गज गोलंदाज, जुईच्या नाईट स्पर्धेमध्ये भाग 11 तलजा संघाविरुद्ध हॅट्रिक संपादन केली. ते ओंकारबाई देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि मित्रांनो, ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करून दिल्या गेल्या, ते विघ्नेश एंटरप्राइजेस पेंदर सन्मान्य योगेश प्रकाश पाटील साहेब या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. झंझावत सामना. इक्वेशन 6 मध्ये 13. ओ समोर प्रशांत खानावकर. व्हाईट बॉल. दबाव जरूर असेल. मॅच मध्ये निर्णय होणं अजूनही बाकी. मैदानावर कोण आलाय? अनेक वर्ष नावडेचं क्रिकेट त्यांनी गाजवलं, फुलवलं आणि तो फलंदाज आला मैदानावर. प्रशांत खानावकर प्रचंड गुणवत्ता. क्रिकेटचा काळ त्याने गाजवलाय. दबाव परिस्थिती निर्माण होईल. विनिंग कॅल्क्युलेशन समीकरण होतं. विनिंग कॅल्क्युलेशन पाहिलं 24-47, 18 मध्ये 41, 12-20 आणि आता समीकरण येणारे चेंडू 6, 12 धावेची गरज. मैदानावर उभा कोण आहे? तर प्रशांत खानावकर मैदानावर नावडेसाठी लढतोय. सलामीवीर साहिल खानावकर. एका बाजूला लेजंड आणि एका बाजूला ज्युनियर. आणि आता पाहायचं विजाचा शिल्पकार गोलंदाज असतील का फलंदाज. चला आदेला सूचना, टीम मीटिंग जास्त वेळ तुम्हाला घेता येणार नाही, कारण 10-32 झालेत. फ्रेश 2 मॅचेस बाकी आहेत. नेक्स्ट शो मॅच आणि त्यानंतर फ्रेश सामना तुम्हाला पाहायला मिळेल.
चला मी विनंती करेन टीम नावडेला टीम आदेला फलंदाज रेडी आहे. शॉर्टेस्ट टीम मीटिंग प्रशांत खानावकर क्रिकेटची ती पुनरावृत्ती आजही तो तडाखा जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा क्रिकेटसाठी प्रशांत खानावकर चांगले योगदान देत असतात. मात्र आज होतकरू तरुणांना ती जास्त संधी देतात आणि त्यातीलच एक नाव आहे साहिल खानावकर. नावडे की आदई शिवन्य 11 आदई जिंकेल का सामना जिंकेल नावडे. 6 बॉल 12 कुणाची निवड केले पाहायचे मैदानावर आणि शिवन्य 11 आदई कडून यंग टॅलेंट गोलंदाज आलाय अमर भगत. अमरवर आव्हान असेल कारण मैदानावर साहिल खानावकर जो 20 स्फोटक खेळतो आतापर्यंत वैयक्तिक 13 मध्ये 30 एकटा नडतो जिथे धावसंख्या असताना 46 4 गडी बाद. कंपॅरिझन आपण मध्ये गेलं तर अशाच पद्धतीनं बॅटिंग सुरू होती आधीची. चला जास्त वेळ घेतात खेळाडू 10 वाजून 34 मिनिटं झालेत या इनिंग साठी जास्त वेळ चालला आणि या संयोजकांच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचतात. येणारे चेंडू 6 तर नक्कीच आम्हाला आमचे स्कोरर मित्र सांगतात 10-10 ला या मॅचचा पहिला चेंडू पडला होता या मॅचचा स्पेशली आणि आता जवळपास 10-34. चला जलद गतीनं केलं. इच्छा तिथे मार्ग असं म्हटलं जातं. खेळामध्ये उपासना करा ती इम्प्लिमेंट करा. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम आणि आता पाहूया या सामन्याचा निकाल का असेल. गोलंदाज आलाय अमर भगत यंग टॅलेंट 6 मध्ये 12. पहिला चेंडू मागे ठेवला आणि हा पाठवला खराब चेंडूवर चोख प्रत्युत्तर षटकार. दोन फलंदाजांमध्ये चर्चा होते मात्र अमरला कान मंत्र दिला जातो. सामना अजूनही गेला नाही. जरी षटकाराने सामना सोपा झाला तरी डॉट बॉल न कमबॅक होऊ शकतो विकेट न कमबॅक होऊ शकतो. मात्र साहिल नावाचे यंग टॅलेंट 24 कॅरेटचं सोनं मैदानावर आपला झंझावत दाखवत आहे. विनिंग कॅल्क्युलेशन आता पुन्हा सोपं होत असताना विजयाची वाट सोपी केल्या साहिलच्या या फटक्यानं. पुन्हा एकदा इक्वेशन पाहूया. शिवन्य 11 आदई 5 मध्ये 6 धावेची गरज. समोर उभा आहे खेळण्यासाठी सज्ज होईल साहिल खानावकर. पुन्हा एकदा साहिलच्या वैयक्तिक खेळाचा आपण लेखाजोखा पाहूया. 14 चेंडू मध्ये 36. दोन्ही संघ फॉर्म साठी झगडतात मात्र आता या स्पर्धेमध्ये आमने सामने कान मंत्र दिला जातो गोलंदाजाला अमरला. कॅल्क्युलेशन पुन्हा पाहूया. 6-12 समीकरण होतं 12-20 24-47 आणि साहिलच्या झंझावातानं या मॅच मध्ये कमबॅक करून दिला. 5 मध्ये 6 डॉट बॉल विकेट दबाव निर्माण करेल बॅटिंग टीमवर. प्रयत्न चांगले झेल घेणं कठीण होतं मात्र मॅचला सिरियस घेतो आधी. फिल्डिंग जर चांगलं असेल तरी सुद्धा मॅच मध्ये तुम्ही कमबॅक करू शकता. काल शीतल 11 DCC कोपरा आणि ते फिल्डर होत्या त्याची आठवण आम्ही नक्कीच कालची करून देतो. क्षेत्ररक्षकाने अडवलेला षटकार मॅच मध्ये ऊर्जा निर्माण केल्या. अजूनही गोलंदाजाला कान मंत्र दिला जातो का सामना सोडायचा नाही. खेळामध्ये खेळाडू मॅचला किती सिरियसली घेता हे खूप महत्वाचं असतं आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी करता ते सुद्धा महत्वाचं असतं. आणि आता येणारे विनिंग कॅल्क्युलेशन 4 मध्ये 5. समोर उभा लेजंड प्रशांत खानावकर. एक फटक्यानं सामना संपेल मात्र ते शक्य आहे का. क्रिकेटमध्ये कधी काय येऊ शकतो साहजिकच. आधीचे बघा खेळाडू शिस्तीचा डिसिप्लिन आपल्याला मेंटेन करायचं वेळेला आपल्याला महत्व द्यायचं. आणि येणारे चेंडू 4 5 धावेची गरज.
डॉट बॉल विकेट मॅच बनवेल. साईलला स्ट्राईक दिली तर तो अडथळा असेल. सामना अजूनही गेला नाही, अजूनही उत्कंठ आहे, अजूनही निकाल स्पष्ट होणं बाकी आहे. 6-12, 5-6, 4-5, 3 मध्ये 4. मात्र आज वेगळ्या अंदाजामध्ये खेळतोय साहिल खानावकर. तो त्याच्या नैसर्गिक खेळाचा मैदानावर आनंद घेतोय. त्याला हवे तो स्ट्रोक तो खेळतोय आणि क्षमता आहे या फलंदाजाकडे. 3 मध्ये 4. अजूनही गोलंदाजांना मेसेज दिला जातो क्षेत्ररक्षणामध्ये सजावट. तर नक्कीच आपण पाहतोय साहिल खानावकर स्ट्रायकर एंडला सर्व जबाबदारी त्यांनी घेतल्या. 3 चेंडू 4 धावा. ऑफ स्टंपला या चेंडूची गरज आहे. कदाचित हाच मेसेज असेल. साहिलला थांबवणं एवढं सोपं नाही आणि ते जिगरीचं काम करतोय. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर अमरसाठी टाळ्या येऊ द्या. षटकारानंतर कमबॅक. कॉन्फिडन्स तुमच्याकडे असेल तर तुम्हाला काही करता येतो आणि दाखवून देत असताना अमर सुद्धा मॅचला सिरियसली घेतोय. समोर तो ओळखते साहिल, तो चारही बाजूला फटकेबाजी करतोय. चला जास्त वेळ घेऊ नका. आदेव विरुद्ध नावड्या घमासान युद्ध मैदानावर. निकाल स्पष्ट होईल काही वेळातच. येणारे चेंडू आणि धावा. 2 चेंडू 4 धावेची गरज. डॉट बॉल विकेट आला तर मॅच मध्ये मजा येईल. काल 1 चेंडू 5. षटकाराने सामना फलंदाजाने जिंकवला. गोलंदाजांना संधी कमी असतात आणि आता अमर. ओहो, मॅच फिनिश. विजयाचा शिल्पकार, 1 साइड हिरो, 1 मॅन शो. यस, साहिल खानावकर इंडिव्हिज्युअल खेळला. 17 चेंडू 43 धावा आणि साहिलच्या झंझावातानं हा सामना जिंकला. मात्र कौतुक करूया अमरचं, कौतुक करूया गोलंदाज यश आणि विशालचं सुद्धा चांगले प्रयत्न. तर यस प्रवीण मॅन ऑफ द मॅच आपण फायनली देतो आणि खेळाडू आहे साहिल खानावकर. तर क्रिसचे वडील सन्माननीय सुनील कोपरकर साहेब यावा आपला इथे सन्मान. सुनील कोपरकर साहेब आपण यावा आपला इथे यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. यावर सुनील कोपरकर साहेब आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने मी आमचे आमदार आयोजक चला मॅचचा आनंद घेणार करणं तर डॉक्टर सतीश भोईर साहेब यांचा देखील आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया. साहेब यावं तर त्यांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी आपण नितीन भोईर साहेब, एकविरा एंटरप्राइजेसचे ओनर आणि समाधान भाई जीवा